हॅलो, नमस्कार. मी आहे प्रचिती पाटील आणि आज आहे आपल्या घरी तुळशीचं लग्न. तर तुम्ही म्हणत असाल स्टार्टिंगलाच कपाट दाखवती, ओमकार तू काय करतायत? तर आम्ही करत आहोत एक साडी सिलेक्ट. एक आहे तुळशीसाठी आणि एक आहे माझ्यासाठी. तर जी म्हणजे तुळशीची तर आम्ही सिलेक्ट केलेलीच आहे. पण आता मी कोणती नेसणार त्यावरनं मला खूप कन्फ्युजन आहे आणि मला कन्फ्युजन आहे म्हणून मी ओंकारचं डोकं खाते, कारण की घरात तेव्हा ओंकारच होता फक्त. म्हणून मग मला कन्फ्युजन होत होतं की मी कुठली साडी नेसू. मग मला समजत नव्हतं, तर मी ओंकारला विचारत होती. आणि मग नंतर ते सगळं झाल्यानंतर मी रांगोळी वगैरे काढून घेतली. रांगोळी झाली, देवपूजा झाली, सगळं काही झालं होतं. आणि आता वेळ होती सकाळची, म्हणून मग मी म्हटलं की संध्याकाळी दुपारी स्वतःला टाईम देण्यासाठी किंवा बाहेर आवरण्याच्या गोंधळात बाकीच्या गोष्टी राहायला नको, म्हणून स्वयंपाकाचं पण मी पटापट सगळं आवरून घेतलं आहे. जसं की पीठ मळून ठेवलं आहे, म्हणजे चपात्या पटापट लाटता येतील. भाजी वगैरे घालून घेतली आहे, ती पण आता चपात्या लाटा लाटा शिजवून होईल. या सगळ्या गोष्टी झाल्यात. आणि सोबतच मला रात्रीच्या म्हणजे संध्याकाळचं जे काही आपण नैवेद्य करणार होतो त्याचीसुद्धा तयारी करायची होती. म्हणून मग मी थोडं पटापट आवरत होती. तर मी थोडा वेळ अगोदरच पीठ मळून ठेवलं होतं गुलाबजामचं. गौरी आली आणि मग त्याच्यानंतर थोडाफार तिने आराम केला आणि लगेचच ती बसलेली आहे गुलाबजाम बनवायला. गुलाबजाम बनवायला तिला आवडतं गुलाबजाम बनवणं किंवा स्वयंपाकातलं असं तळलेलं काम करणं, ते तिला फार आवडतं. म्हणून मी त्या गोष्टी तिला बनवायला लावते. म्हणजे मुलांना ज्या गोष्टी आवडतात त्या गोष्टी त्यांना करायला दिल्या की त्यांना करायला पण आवड वाटतं आणि त्यांना कंटाळा पण येत नाही. म्हणून मग मी जे तिला आवडतं मी तेच तिला करायला लावते. सोबत ओंकार, मी आणि गौरी आता किचनमध्ये आहोत. गौरी गुलाबजाम तळते आणि सोबतच मी ठेवलेलं आहे तिकडे पाक तयार व्हायला. म्हणजे झालंच आहे, ते फक्त गार होतं आहे, जेणेकरून मग आता गुलाबजाम पण थोडेफार थंड झाले की मग त्याच्यात ते पाक टाकायला. आणि हे मी स्पेशल भांडं गुलाबजामसाठी वापरते, कारण की आणि काय होतं ना की पाक सगळीकडे असा पसरतो आणि त्यातनं गुलाबजाम छान असे मुरतात. म्हणजे बंद कर आता का काजू कतली करून घेऊ लगेचच. आणि आज काजू कतली सुद्धा मीच बनवणार आहे. इकडे मला दाखवा प्लीज. जसे की मी आता गुलाबजाम बनवले तशी काजू कतली सुद्धा मीच बनवणार आहे. एवढे गुलाबजाम आणि एवढी काजू कतली मी पॅक करून पण घेऊन जाणार आहे. तर आता गुलाबजाम तळून तिने बाजूला ठेवले आणि लगेचच ते ना साखरेचा पाक केला. 1 वाटी साखर घेतली आणि त्याचा पाक तयार केला आणि काजू पण लगेच मिक्सरमध्ये काढून घेतले. तर आता हे ना त्यात आहे ना सगळं हे करणार ना, मिक्स करणार ना. हो, मिक्स करणार आहे आता हे आपण सगळं ह्याच्यात आणि हळूहळू मिक्स करायचंय आणि पटापट हलवून घ्यायचं ना. हो, तिने व्हिडिओ बघितली होती आणि ती म्हटली की आई मी काजू कतली बनवते म्हणून. आणि लम्स नाही पकडून द्यायचे, फक्त पटापट म्हणजे कंटिन्यू हलवत राहायचे. जसं की आपण बेसनाचे लाडू करतो बघा, अजिबात लम्स नाही पकडून देत, कंटिन्यू हलवत राहायचं. मग पहिल्यांदा घरी ट्राय करतोय आपण काजू कतली आणि फेवरेट तिचीच आहे काजू कतली. सगळ्यांची फेवरेट असते सगळ्यांची. तर आता गौरीला मी काम दिलंय मंडवळे बनवायचं. गौरी मंडवळे बनवून घे मस्तपैकी. व्हिडिओ बघ कशी बनवायच्या. सुई धागा घ्या आणि शेट बसलेले जेवायला. ओ शेट, ताट वाढले, जेवून घ्या. तरी तर तुम्ही आता बघू शकता काजूचं जे काही आपण मिश्रण बनवलं होतं काजू कतलीसाठी ते आता तयार झालेलं आहे आणि त्याच्या आता पाकळ्या पाडल्या जात आहेत. आमच्याकडे पाकळ्या बोलतात. तर मग आता ते सगळं झाल्यानंतर आम्ही आवरायला घेतलं होतं, कारण की जसं की आता तुळशीचं लग्न संध्याकाळीच आमच्याकडे केलं जातं. म्हणजे युजली सगळीकडे संध्याकाळीच केलं जातं. तर आम्ही पण आवरत होतो, जेणेकरून मग आमचं सगळं टाईम टू टाईम व्हावं म्हणून. आई बाबा ह्यांना आणायला गेले होते तर ते येणारच आहेत काही वेळात. आणि तोपर्यंत आम्ही बसलो होतो आवरून, म्हणजे आवरत होतो पटापट. आणि सोबतच कृष्णालासुद्धा तयार करत होतो. मी, गौरी, आम्ही सगळेजणं ते सगळी कामं करून स्वतःचं आवरून तुळस सजवून कृष्णाला सजवून आणि मग आता या छोट्या कृष्णालासुद्धा सजवून देवपूजा करून घेत आहोत, जेणेकरून मग ते आले की आम्ही लगेचच लग्न करायला.
तर मी आलेली आहे आज तुळशीच्या लग्नासाठी. तर बघा तुम्ही आमची तुळस किती क्यूट दिसतीये. आम्ही आमच्या तुळशीला घातलेलं आहे एक छोटंसं मंगळसूत्र. हे मंगळसूत्रासारखं मोठं गंठण जे हारामुळे आता लपून गेलेलं आहे. आणि हा कंबरपट्टा. आणि ही माझी फेवरेट साडी आम्ही तुळशीला नेसवले. आम्ही हार पण घातलाय आम्ही. हे बघा, आणि हे होममेड मंडवळ्या जे मी आल्यानंतर दुपारी बनवल्या होत्या त्या मंडवळ्या आहेत. आणि प्लस आम्ही बांगड्या पण घातलेल्या आहेत. जेवढं काय करता येईल तेवढं आम्ही केलं. आणि कमी टाईम होता, खूप कमी टाईम होता. एवढ्या कमी टाईममध्ये करणं. हां, आणि ही बघा, ही आहे आमची रांगोळी. आणि आपली प्रचिती ब्लॉगर म्हणजेच कोण, माझी मम्मा कशी दिसतीये. गोरी गोरी पान फुलासारखी छान. खूप छान दिसते माझी मम्मी. आणि आता आपण जात आहोत माझ्या भावाकडे, जो खरंच खूप छान दिसतो, पण आज जरा जास्त चांगला दिसतो. म्हणजे ह्याच्यात जसं दिसतो तसं नाही दिसत, पण ठीकच दिसतोय. थँक्स. माझी मम्मी एवढी पॅनिक होतीये की मंगळाष्टकाचं काय किंवा बाकीच्याची तयारीचं काय. पण पहिली गोष्ट, आमची अजून मंडळीच आलेली नाही आहेत. माझे आजोबा, माझी आजी आणि त्यांना घ्यायला गेलेले माझे बाबा आणि समर्थ, ते ऑन द वे अजून आलेले नाही आहेत. मग ते जेव्हा येणार त्याच्यानंतर आम्ही लग्न लावणार. तोपर्यंत वाट बघ. हां, गजमुखम. तर आता बाबा, आई आणि हे आलेले आहेत. आता आम्ही लगेचच लग्न लावून घेणार आहोत. थोडा उशीर झाला त्यांना येणार, पण त्यांनासुद्धा तिकडे कामं असतात, सगळी कामं करून यावे लागतं, म्हणून त्यांना थोडासा उशीर झाला आहे. आता आम्ही लगेचच लग्न लावून घेतो आणि मग तुम्हाला भेटतो. आम्ही नवरीकडनं होतो. गंगा यमुना काय नाही. लग्न झालेलं आहे. आता आपण रिव्ह्यूज घेऊयात की लग्न कसं झालेलं आहे. एक सेकंड. छान झालं हो. अजून आता आपण नानांना विचारूयात की कसं झालेलं आहे लग्न. नाना, लग्न एक नंबर लागलेलं आहे. आणि काय जेवण? टेन्शन, जेवण पण मस्त, जेवण पण पद्धतशीर झालं, सोय व्यवस्थित केली. बस ते इम्पॉर्टंट आहे आमच्याकडे. आता आजोबांना विचारू, आजोबा लग्न कसं झालं. उत्तम लग्न झालेलं आहे. जेवणाची व्यवस्था व्यवस्थित झालेली आहे. हा, पाहुण्या मंडळी आता उत्तम सगळे आलेले आहेत. हा, मेन पाहुणे आमचे आजोबाच होते बरं का. आता हे माझ्या पप्पांना विचारायचे, पप्पा कसं वाटलं बरं लग्न. अतिउत्तम लग्न झालेलं आहे. जिला सगळ्यात जास्त टेन्शन होतं, आई कसं झालं आपलं लग्न. खरंच चांगलं झालं. म्हणजे घाबरले होते मी की सकाळपासून होते का नाही, व्यवस्थित होते का नाही. एवढे सगळे पदार्थ करायचे होते, एवढं सगळं घरातलं आवरायचं होतं, पण व्यवस्थित झालं. चांगलं झालं. चांगला मी दिसतो, लक्षात ठेवा. लग्न तर झालेलं आहे. करला मी अशी तुझा डोका आणि हा माझा फोडा सिमिलर. माझं तोंड आणि तुझा फोराम. आवाज बघ आहे. डॉमिनेट करतो, डॉमिनेट. नाही ना ना ना.
आता आम्ही जे दुपारी बनवली होती काजू कतली ती सर्वांना देत आहोत. प्रसाद वगैरे वाटून झाला आहे म्हणून आता ही थोड्या वेळाने आम्ही सगळ्यांना दिली. आणि आता आम्ही यानंतर करणार आहोत जेवण. आणि आता मी माझा व्हिडिओ इथंच एंड करते. तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आणि आमच्या घरातलं तुळशीचं लग्न हे कमेंट करून नक्की सांगा. शुभरात्री. बाय बाय.